घ्या बरं बरं चालवा हात. हो आजी करून राहिलो ना मी. थांबा करतो करून राहिलो ना. कोणता धंदा नाही आता हे काम. बरं लक्ष ठेवायचं. जाते नाही लवकर बाहेर. तू विहानचा आवाज जरा चाल. विहानले सांगतो हिचं वाला काय असते तो. हिची मेडी घालणं बंद करतो. बरं मी येतो बाहेरून. हा काम पूर्ण करा. बापरे आज खूप छान वेळ भेटला. शांत आहे. कुणी आहे नाही हॉलमध्ये. काही नाही. आणि दुकानात तर नुसतं कलकल सुरू राहते. आता टीव्ही बघतो आणि बस आराम करतो. जरासं डोक्याला आराम भेटते. जाऊ दे टीव्ही बंद करून टाकतो. आरामच करतो मी. तरी दिवसानं शांतता भेटली जीवाले. बापरे विहान तर आराम करून राहिलाय. आरामच करू द्या बापा. आता चाला बिचारा थकला एवढ्या दिवसाने आराम करून राहिला. नाही त्याला आराम करायला वेळच नाही राहत. तू सांगू बापा त्याले. नाही थोड्या सांगतो. पहिले त्याच्यापाशी बसतो शांततेत. बसतो मग सांगतो काढतो गोष्ट. तुम्ही काढा बापा गोष्ट. कसं आहे तपला पोरगं राहते. सांगण्यात काही अर्थ नाही. बापरे आजी खूप दिवसांना दिसली वा आजी. तर बापा रोजच राहतो. तूच नाही दिसत बापा. किती दिवसांना दिसत मग. आज कसा काय वेळ काढला बाबू घरी आला लवकर. नाही तेच ते करू चिडचिड झाला तर जीव म्हटलं. मग होते जास्त काही आज गिराईक नव्हते. मग चला म्हटलं चाललं जाऊ घरी आराम करा. मग म्हणे जा म्हणे आजच्या दिवस काही एवढे अर्जंट नाही म्हणे. जा म्हटलं म्हणून मी आलो. हो म्हणा तेच ते काम करू जीवार ते चिडचिड होत असन. ते असं तसं सगळं लक्षात ठेवावं लागते ना. हो आजी खूपच टेन्शन आहे. हिशोबात गाडा नाही पडला पाहिजे. काहीच नाही. लय लक्ष ठेवावं लागते. घेऊन जात जाणं येईलच. कोणते काम राहते दिवसभर झोपाचीच तर काम आहे. घेऊन जाणं येईल. काय आजी ते नाही आला होतो तू. आम्ही जातो ना माणसं. मजूर कमी लागते. हिशोब करू लागते. बोलीस तुमच्या जीवावर फिरायला तर राणीचं भलं गणित पक्का आहे. यम काम शिकली आहे तर ते घेऊन जातं ना. जरासं नाही तर मग दुपारच्या पाठवत जाईल. नाही बाबा मी कशाला म्हणून कोणाले. नाही राहू दे घरी ते येईल. करू दे आराम. काय आता मग पुढं पाहू येता येते. आताच कशाले विहान पाय देऊ का जरा चपून. आजी अगोच काम नको करू. काय पाय का दुखते का मायले. डोकं दुखून राहिलं. पाय गेले दुखून राहिलं. डोकं देऊ का मग दाबून जरासं सांग. डोकं देतो दाबून. जराशी बांध देतो लावून. नाही आजी आताच लावली. काही एवढं काम नको करू बस. काय म्हटलं पाय चपून देता सांगतो म्हटलं. नाही म्हणते ना. आता जराशी 5-10 मिनिट उगी बसतो मग सांगतो त्याला. कसं पोराचं दुखून राहिलं. आपलंच कसं लावा. नाही म्हणतोच. काय रे बाबू विहान मी काय म्हणतो. सून तू म्हटलं कामाला जातं तर चहा कोणती तरी तुला करून देणार आहे. राणीच देते. राणी सकाळी उठते तर मग राणीच देते. हे झोपली राहते मग मी काही आवाज देत नाही तिले. राणी किती देत दिन रे बाबा तुले. आवाज देत जाणं तिले. देत जाणं तिले. चहा मांडाले उठून देत जाणं. काय आजी तिला एवढ्याशा कामासाठी उठून द्यायला पुरते. नाही तरी राणी जागीच राहते ना. तर मग तिलेच करायला लावतो. उठतेच ना ते 6:30 6:45 वाजेपर्यंत. मग दिवसभर आहेच बिचारीला काम करणं. बाप्पा 7 वाजता. कोण आजी काहून अशी म्हणून राहिली. 9:30 उठते त्याची. एवढ्या लवकर उठते काय. तू सांगतो 7:06 6:30 उठते म्हणतो. तू गेल्यावर कायची उठते ते. एवढ्या वेळानं उठते का रश्मी. मला माहीतच नाही मला वाटलं उठते बा. जाऊ दे मग आता मी उद्या सकाळपासून तिलाच उठून देत जाईल. हो एवढ्या वेळानं उठते. 10 वाजेपर्यंत तिचं खोलीतूनच नाही सर रांगोळ गिंगोळ करून निघणं. तोपर्यंत राणी सारी कामं करून ठेवते. आणि बरी आहे ना राणी. राणी बरी आहे ना. सगळ्याचं करायला हे सुन नाही ना ती बायको. असते महाराणी हातातच भेटते. काय तुझी रश्मी मस्त महाराणी आहे. काहीच नाही करायला लागत तिले. काही सांगते का. ते तर सांगते ते करते म्हणते. नाश्ता गिस्ता काही सांगून राहिली का आजी. ती जर खोटी असेल तर विचार घरच्या आईले. मी खोटी असेल तर ते का माय खरं वाटत का तुला. त्या बायकोच खरं लागल ना. दिवसाची आली का नाही आली तुला तिच्यावर जास्त विश्वास नाही राहिला. नाही व आजी असं कसं काही नाही ना. तसं काही नाही. मी फक्त विचारून राहिलो तुले. विश्वास नाही राहील तर मग कोणावर राहणार आहे आजी. लहानपणापासून राहिलो आहे ना मी. पाहून राहिलो तुले. असं नाही तर कसं. पहिले भाग घेतला त्या बायकोचाच घेतला ना. नाही तर का मा घेतला का. उद्या ना आजी तुला टेन्शन घेतो बा. ते टेन्शन नाही. पण आता तुले विहान मी काही तुले असं गरम करू नाही देत. काही तू कानाने भरून राहिली. काही बोलू नको. मी डायरेक्ट काही म्हणू नको तिले. उद्या सकाळपासून उठून देत जाय काय बाबू. वाद काही वाढू नको. तसं काही म्हणू नको तिले. मन सांगितलं कोणा सांगितलं असं होईल ना. आणि तू एक काम करतो तिले रोज सकाळी उठून देत जाय. चहा करायला लावत जा. आणि म्हणा तिला नाश्ता करायला लावत जा एका दिवसाआड. हो आजी हे तुझे बरोबर आहे म्हणा. कसं आहे मी म्हणा का तू करत नाही असं तसं भांडण वाढायची शक्यता असते. हे बरोबर आहे तुझं वाला. जी बरोबर आहे असंच म्हणतो. हो अधिक एक गोष्ट सांगतो तुले. थेट गोष्ट जाऊ दे. तू पाय राणी त्या बायकोडे घालू दे ना तू ड्रेस. राणीले तो घालू देत नाही. ते साडीच घालते. आमचं म्हणणं असं नाही आहे का हिनं साडीच घातली पाहिजे. पण निदान आजचा ड्रेस पाय तू. स्वयंपाक खोलीत जाऊन पाय तिचा ड्रेस कसा आहे. कोणी आपल्या घरी माणसं येते धंद्यावाई. कोणी काही येते. कोणी दूरचे पाहुणे येते. निदान ड्रेस घालायला आमची मनाई आहे ना. तिला ड्रेस घालणं म्हणा. पण असे मॉडेलसारखे ड्रेस घालणं हे शोभलं का. आजचा ड्रेस पाहिजे तिचा कसा आहे तो. आजी चांगलेच तर राहते. हो बाबू तू मॉडर्न जमान्याचा आहे. ते तुझे बरोबर आहे चांगले असं. पण बाबू सून वायरीनं कसं वागायला लागते तुला माहीत आहे ना. कसं राहा लागते. पहिले जे घातलं ते घातलं. आम्ही तिले कपडे हे घालायला मनाई करत नाही.
हा ड्रेस गिस घालाले, पण एवढं वरचं मॉडेल सारखे ड्रेस घालून राहिली ना ती बायको. ठीक आहे आजी, मी तिला म्हणन का बा ड्रेसच घालत जाय, हे असं काही घालत नको जात जो. मग पाहतो काय म्हणते ते. एकदम तू गरम होऊन म्हणजो नको, भांडण्याचा विषय घेऊ नका. कसं आहे तुला पाहा लागते ना, आमचे मन जपा लागते, तुले बायकोचे मन जपा लागते. तेच काय दुसरी वेळ काय तिले त्या करून आणली घरी, तर तिला समजूनच घ्यायला लागेल ना तुले. प्रेमानं घे जरासं. नाही आजी, तुला तर माहिती आहे आपण भांडणाचं बोलत नाही म्हणून प्रेमानंच सांगतो तिले, प्रेमानंच हे करतो. आणि एकदम काही तू माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको तिनं बा ड्रेस घातलाच नाही पाहिजे म्हणजे असा मॉडर्न सारखा. आता कसं मला तिला कन्व्हिन्स करायला वेळच लागेल ना आजी. हो काही कर ते बरोबर आहे. मला फक्त एवढं सांगायचं होतं. मी म्हटलं बाबू अधिक तू गरम होशील काही होशील, मी सांगायचा प्रयत्न नाही केला. कसं आहे चांगलं सांगायला जा. तुम्हाला लागते आजकालच्या पिढीले बेकार. आमचे विचार झाले अलग. अरे जमाना किती बदलला तरी जे आहे ते आहे. कोणी नाव बोट ठेवते ना. गेल्यावर घाल ना म्हणा, कसे हिरोईन सारखे घाल म्हणा, मस्त फोटो काढ. त्याचं काही आपली मनाई नाही आहे. आपण असतं असं आहे नाही का बा काही करू देत नाही सुनायले काही नाही. आम्ही तर म्हणतो दुकानातही जा, आमचं असं नाही आहे. हो आजी, माहित आहे तुमचं सगळ्यांचं चांगलंच आहे म्हणून आपल्या घरचे विचार, पण आता म्हणा लागून तिली काही इकडे तुला त्याच्या देखत सांगितलं नाही. त्या आता कामं गिमं करू राहिल्या म्हणून सांगितलं इकडे येत नाही बा म्हणून. कसं आहे शांततेत घ्या लागते कोणती गोष्ट बाबू. हो आजी, तू बरोबर आहे, शांततेतच घ्या लागते, नाही तर त्याचा स्फोट होऊ शकते ना. बापरे विहानाला वाटते आजी नात्याच्या भल्या गोष्टी सुरू आहे. हो आई, खूप दिवसानं भेटलो ना आजीले, मग आजी गोष्टी सांगून राहिली. लेकरू काय सांगितलं असं का बाई, गरम करून देईन बाई बुडीची मग. नाही तर काही गरम नाही दिसून राहिला झालेला, नाही तर विषय काढला असतं गरम झाला असता. असं आहे ना ते. नाही शांत आहे तो, जे सांगितलं नसन. तुला पाणी टाकलं बरं नाही काय. ती बरं आहे, फक्त जरासं डोकं दुखून राहिलं होतं तर बॉम्ब लावली. आजी म्हणे पाय चेकून देऊ का म्हणे. मी म्हटलं नाही बा, मी फक्त शांतता शोधून राहिलो बा, असंच म्हटलं आजीले. किती दिवसानं बाई बोलते माना तू. किती बाबू तुझ्यासोबत बोलायसाठी मी किती असं वाटतं कधी येईन बाई कधी लेकरू. आम्ही तुम्ही वाट पात्र रातचे तर कसे दिसतच नाही बाप्पा तुम्ही. मी झोपीतून उठायच्या अगोदरच चालले जाते कामावर. दिसत नाही माहिले लेकरं. लहानपणी दिसे खेडे राय गमे, आता तर कशाच दिसत नाही बाई. किती काम आहे व जीवाले. जाणार बाबू, तुम्हाला पाहिलं गेलं म्हणजे डोळ्यानं बरं वाटते. आजी तू आराम करायचं वय आहे काय. एखाद दिवशी असं भेटलो तर मग भेटतो तुले.